सगळ्यात जास्त फटका भाजपला बसू शकतो. त्याचं कारण असं की या शहरामध्ये अजित पवार शरद पवारांचे फॉलोअर्स फार मोठ्या प्रमाणावरती आहेत. जरी भाजपची सत्ता येईल म्हणून किंवा राज्यात केंद्रात सत्ता असली म्हणून तिकडे तोंड करून बसत असले, पण त्यांना ज्यावेळी लक्षात येईल ना की राव हे खरे दोन काकापुतणे खरंच एकत्र येतात, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, आणि परिस्थिती अशी आहे की त्यांना त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. म्हणजे ते जगणार की मरणार, थोडक्यात तुम्ही कड्या उड्या खारून मरा नाहीतर इकडं लढून मारा, अशी आता त्यांची अवस्था झालेली आहे. त्यामुळे त्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. जर ते एकत्र आले नाही तर शरद पवारांची राष्ट्रवादी तर इथं झिरोवरती येईलच, त्याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जे 36 आहेत ते 16पर्यंत खाली येतील. म्हणजे अशा त्यांना एकत्र यावंच लागेल. आणि ते एकत्र आले, त्यांनी जर परत इथं हे सगळे मुद्दे घेतले, परत अटॅक केले, बांधणी केली, प्रचार केला त्या पद्धतीने, तर मला वाटतं भाजपकडे एकही माणूस असा नाही की त्यांना शह देऊ शकतो. म्हणजे राष्ट्रवादीकडे जे 36 जण आहेत आत्ता, थोडीच थोडं मी जे सांगितलं, ते 4-4, 5-5, 6-6, 7-7 टर्म झालेले नगरसेवक आहेत की त्यांना सगळी नस राजकारणाची माहिती आहे, कार्यकर्त्याचं नेटवर्क माहिती आहे. त्यांना जर ताकद दिली, बळ दिलं आणि त्याला आत्मविश्वास दिला की नाही आपला महापौर करायचाच होणार, जरी राज्यामध्ये युती सत्तेत असली, इथे काळजी करू नका, आपल्याला आपल्या अस्तित्वासाठी इथं लढायचं आहे, तर सत्तात परिवर्तन करू शकतात. पण ती विल पॉवर दिसत नाही ते कुठे, आणि कार्यकर्त्यांना दिसत नाही, इथल्या नेत्यामध्ये दिसत नाही. त्याच्यामुळे अवस्था सगळी सैरभैर झालेली आहे, सगळे संभ्रमावत आहेत. त्याच्यामुळे निवडणुका 22 जानेवारीला जरी होणार असल्या आणि आता 15 जरी 16ला घोषणा होणार असली, आज तारीख 12 आहे साहेब, अजून इकडचं पान तिकडं हालायला तयार नाही आहे. कसं काय होणार आहे? आणि मला अजून एक आहे की राज्यामध्ये जे मागे पडलेत महाविकास आघाडीतले घटक पक्ष, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, मनसे, या पक्षांचं इथं काय बळ आहे का? ते उभारी घेतील का? पण या सगळ्या ह्याच्यात काय वाटतं तुम्हाला? नाही, मला हे सगळं आता हे सगळं वावटं निर्माण झालं. कसं असतं, एकदा मोठं असं वादळ आलं ना काय, म्हणजे थोडक्यात महापुरामध्ये जिल्हावळ फक्त वाचतात, हे वाचण्याची मला खात्री वाटत नाही. कारण त्याचं कारणच तसं आहे की मनसेकडे तो सचिन चिखले सोडला तर एक त्यांचे 4-5 कार्यकर्ते, हाडाचे कार्यकर्ते मनसे, बिचारे ते झुंजतात, लढतात, पण ते निवडून येण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही आहे, कारण त्यांच्याकडे ती ताकद नाही आहे, त्यांच्याकडे जनमत तेवढं नाही आहे. काँग्रेसची अवस्था, काँग्रेसमध्ये एकही नगरसेवक नाही साहेब. म्हणजे 17ला तर नाही, ते मागच्या वेळेस जे 4 होते ते भुईसापाड झाले, आणि गेले 10-15 वर्ष या शहराला काँग्रेसचा चेहराच म्हणजे प्लेन झालेला आहे. तर काँग्रेसकडे उमेदवारी मागायला सुद्धा कोणी जात नाही. जे जातात ते कोण जातात, व भाजपचे विचार पटत नाहीत आपल्याला, ते जातीवादी किंवा अमुक ते काय असेल तो, त्याच्यामुळे जे तत्त्वाने जातात, नाही काही झालं तरी आपल्याला ह्याच्या लढायचं आहे, ते काही मोजके लोक असतील तेवढे फक्त काँग्रेसबरोबर आहे. पण काँग्रेसचा यावेळेसुद्धा एकही नगरसेवक सभागृहात असेल अशी याची मला बिलकुल शाश्वती देता येत नाही. म्हणजे काँग्रेसचं ते झालं, मनसेचं झालं. ठाकरेंच्या शिवसेनेचे या शहरामध्ये खासदार, आमदार 14 नगरसेवक होते. यावेळेस महापालिकेमध्ये 5 जरी ठाकरेचे नगरसेवक निवडून 5 तरीसुद्धा पत्रकार सोडून देईन मी. इतकी वाईट अवस्था आहे त्याची, म्हणजे तिन्ही पक्षांची. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एक तुषार कामटे, एक सुलक्षणा शिलवण, हे 2 नगरसेवक आहेत. सुलक्षणा शिलवण धर, धर, त्या विधानसभा लढल्या होत्या पिंपरी. आता राहुल कलाटे आहेत तिकडे, राहुल कलाटे तिकडेच आहे, त्यांच्याकडेच आहे, कारण ते विधानसभा लढले होते. अजित गव्हाणे त्यांच्याकडे गेले होते, पण ते परत अजित पवारांकडे आले. ह्या तिघांशिवाय तिथे कोण आहे? एक राहुल कलाटे भक्कम आहेत. तुषार कामठेंचा पराभव करणं, त्यांना पराभवाची भीती वाटते. त्यांनी आता विचार केला की अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर गेलं तर शक्य आहे. सुलक्षणा शिलवण, त्यांचं समीकरण वेगळं आहे. तिथं योगेश बहल त्या वार्डमध्ये आहेत. योगेश बहलांना सुलक्षणा शिलवण तर नको आहेत, ती त्यांची अंतर्गत तिथली वार्डमध्ये ती समीकरण आहेत, म्हणून त्यांना ते एकमेकांचे, ती एकमेकांना हात धरल्याशिवाय ते उभे राहू शकत नाहीत साहेब. त्याच्यामुळे विरोधक इथला जो आहे तो विरोधक गारद झालेला आहे. ह्या विरोधकांना जर उभं करायचं असेल तर त्यांना हा सगळा माल मसाला आहे. आपण चर्चेतून बोलतो, यांना माहीत नाही असं नाही, सगळ्यांना सगळं माहिती आहे, फक्त बोलायचं कोणी. म्हणजे थोडक्यात ते आपण म्हणतो ना, म्हणजे कोणाच्या ह्याने तो सूर्य उगवणार, कुणीच धाडस करत नाही.